इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टाउन प्लॅनिंगमध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे। बाळू बहिरम आणि राजेश बागुल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते नगररचना विभागात सर्वेक्षक म्हणून काम करतात। त्यांच्या अटकेमुळे महापालिका मुख्यालयात खळबळ उडाली आहे, कारण यापूर्वी डोंबिवलीत 2 कर्मचारी लाच घेताना पकडले गेले होते। अटक करण्यात आलेल्या बाळू बहिराम आणि राजेश बागुल यांची बनावट कागदपत्रे तयार करून बिल्डरला आराखडा मंजूर करण्यात मदत करून विभागाची फसवणूक केली होती। या बनावट कागदपत्रांच्या आधारे आराखडा पास करून इमारतही बांधल्याचे सांगण्यात येत आहे। अटक केलेल्या कर्मचाऱ्यांचे नगररचना विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे संगनमत असल्याचे बोलले जात आहे। या प्रकरणी तपास सुरू असल्याचे बाजारपेठ पोलिसांचे म्हणणे आहे। त्यात काही अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे। केडीएमसीच्या नगररचना विभागात अनेक अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत। याशिवाय काही कर्मचारी आणि अधिकारी असे आहेत की ते बदली झाल्यानंतरही 2-4 महिन्यात परत येऊन स्थायिक होतात। अशा परिस्थितीत भ्रष्टाचार नाही तर दुसरं काय होणार?